नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश स्वागत करतो तुमचं रिव्ह्यू शोमध्ये. या आठवड्यात रिलीज झाली आहे मच अवेटेड फिल्म दृश्यम 2. अगदी कुदळ आणि फावडे घेऊन या फिल्मचं प्रमोशन सुरू आहे. तुम्हीसुद्धा चित्रपटगृहात जाऊन कुदळ आणि फावड्याबरोबर फोटो आणि सेल्फी नक्की काढू शकता. तर पहिल्या दृश्यमनंतर जवळजवळ 7 वर्षांनी ही कथा सुरू होते. अक्षय खन्नाला इंट्रोड्यूस करायला बराच वेळ घेतला आहे असं मला वाटतं. याचबरोबर मध्यंतरानंतर काहीतरी विशेष थरारक बघायला मिळेल असंही आपल्याला वाटतं आणि तसंच होतं. मध्यंतरानंतर फिल्म पकड घेते, सस्पेन्स वाढत जातो आणि पुढे काय होईल याची उत्सुकता आपल्याला सतत वाटत राहते. शब्दों पे नहीं, दृश्यों पे ध्यान दो, क्योंकि शब्दों में झूठ छुपने की जगह ढूंढ ही लेता है, लेकिन दृश्य कभी झूठ नहीं बोलते. फिल्म शुरू विजय करेगा लेकिन इसकी एंडिंग हम लिखेंगे असे उत्तम आणि चांगले डायलॉग, चांगले दिग्दर्शन आणि खूप महत्त्वाचं असं काम केलेला बॅकग्राऊंड स्कोअर आपल्याला या चित्रपटात बघायला आणि ऐकायला मिळतो. पहिल्या दृश्यममध्ये 2, 3 आणि 4 ऑक्टोबर 2014 रोजी काय घडते हे आपण पाहिलेले आहेच. त्यानंतर पुढे काय होते, नवीन आलेला IG अक्षय खन्ना विजय साळगावकर म्हणजेच अजय देवगनला अटक करतो का आणि त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध होतो का. मेरा नाम विजय साळगावकर है और ये मेरा कन्फेशन है. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बघायची असतील तर नक्की थिएटरमध्ये जाऊन दृश्यम 2 बघाच. छान होती म्हणजे सस्पेन्स जे असतात पिक्चर त्यापैकी हा पिक्चर अतिशय सुंदर पिक्चर आहे. एक नंबर स्टोरी होती, कंटेंट खूप चांगला होता आणि सस्पेन्स तर पहिल्यापासून चांगलाच होता. स्टोरी पूर्ण एंगेजिंग होती आणि असं कुठंच असं बोर वाटलं नाही आणि पब्लिकने क्लॅपिंग पण केलं काय काय दृष्टीला. अजय देवगनने एक नंबर परफॉर्मन्स दिलेला आहे. नक्की बघण्यासारखा पिक्चर आहे. थँक्यू. तुम्हाला आवडून बघा हा एक नंबर पिक्चर आणि स्टोरी स्टार्टिंगला वाटते सगळ्यांना की म्हणजे त्याच्यावर म्हटलं ना की छान आहे, पण एक नंबर स्टोरी आहे. आवडून बघा. कसा वाटला हा रिव्ह्यू शो नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.